नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील कळवा पूर्व भागातील प्रभाग क्रमांक 23 व 25 मधील विविध कामांचा शुभारंभ काल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. प्रभाग क्रमांक 23 मधील कारगिल येथे नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ तसेच सुलभ शौचालय बांधण्याच्या कामाचा शुभारंभ काल ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक 25 मधील भास्कर नगर परिसरात असलेल्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक महेश साळवी, नगरसेविका वर्षा मोरे, आरती गायकवाड, माजी नगरसेविका मनाली पाटील आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत होती. तसेच प्रभागात सुलभ शौचालय नसल्यामुळे महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. नागरिकांची ही मूलभूत गरज लक्षात घेऊन सदरच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी एक महत्त्वाचा ठाणेकरांसाठी लक्षवेधी ठरावा असा निर्णय घेतला आहे. यापुढे अंत्यविधीचा सर्व खर्च हा महापालिका करणार आहे. ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या नगरपालिकांनी यापूर्वी हा निर्णय घेतला. त्याचे समाजातील विविध घटकांतून झालेले स्वागत लक्षात घेऊन हा निर्णय ठाण्यासाठीही महापौरांनी घेतला आहे. एखादी दुःखद घटना घरी घडते त्यावेळी त्या कुटुंबातील सर्व सदस्य दुःखात असतात, तर अनेकांची परिस्थिती बेताची असल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होते. प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यात अत्यंत बेसावध क्षणी या दुःखाच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते आणि म्हणूनच महापुरांनी दुःखाच्या क्षणी महापालिका या कुटुंबियांसोबत राहावी असा एक निर्णय घेतला. अंत्यविधीसाठी स्मशानात लागणाऱ्या लाकडांचा सुमारे 4.5 ते 5 हजार रुपये होणारा खर्च यापुढे महापालिका करणार आहे. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा आपल्या नातेवाईकाचा हा खर्च आपणच करावा अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी ठराविक रकमेची पावती फाडून महापालिकेचा तो निधी देणगी स्वरूपात जमा करता येणार असल्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. मला असं वाटतं की 2011 मध्ये मी हे प्रपोजल आरोग्य सभापती असताना आणलेलं आणि त्यावेळी प्रशासनाला मी सांगितलेलं की इतर महापालिका जशी नवी मुंबई असेल आणि मुंबई असेल तर तिथे अंत्यविधीची जी लाकडं आहेत ती मोफत पुरवली जातात. तसेच ठाणे महापालिकेने देखील अशा प्रकारचा उपक्रम करावा, कारण बऱ्याच अंशी जे सामान्य वर्गातले कुटुंब असतील किंवा गरीब असतील तर त्यांना ते 5 ते 5.5 हजाराचा जो खर्च आहे तो परवडत नसतो आणि मग नंतर इतरत्र जाऊन त्यांना त्या पैशाची मागणी करायला लागते अंत्यविधीसाठी. तर महापालिकेने जर अशा प्रकारची लाकडं जर फुकट दिली अंत्यविधीसाठी तर त्या गोरगरीब जनतेचा फायदा होणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये एक असा उल्लेख पण केलेला आहे की हिंदू संस्कृतीनुसार आपण माणसाचा जो शेवट असतो तो कोणीही घरातली व्यक्ती असेल तर ती मोफत करण्यास इच्छुक नसते, कारण माणसाचा शेवट असल्यामुळे ती काही ना काहीतरी तिथे दान करू इच्छिते. तर अशा वेळी जर ज्यांना मोफत लाकडं घ्यायची नसतील तर त्या स्मशानभूमीमध्ये एक आपण पावती बुक ठेवावं आणि ज्याच्या इच्छेनुसार तिथे काय द्यायची असेल तर त्यांनी ती रक्कम त्या पावतीमध्ये अदा करावी. अशा प्रकारचा एक प्रस्ताव आपण महापालिकेसमोर सादर केलेला आहे आणि मला असं वाटतं मी आयुक्तांना पण दिलेला आहे आणि ह्या बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. अशी लोक खूप आहेत, कारण मी बघितलेलं आहे की प्रत्येक प्रभागामध्ये अशी दारिद्र्य रेषेखालची लोक आहेत की ज्यांच्याकडे कुटुंब निर्वाहासाठी देखील पैसा नसतो आणि अशातच जर घरातल्याचं कोणाचं निधन झालं तर त्यांना ते 5-5.5 हजार उभं करणं पण फार कठीण असतं आणि त्यावेळी मग तिकडचे पुढारी असतील, तिकडचे सामान्य जनता असतील ते कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करते आणि त्या मैताला हातभार लावते. पण महापालिकेचे टॅक्स पेअर असल्यामुळे मला असं वाटतं की ती जबाबदारी महापालिकेने जर स्वीकारली तर खऱ्या अर्थाने ह्या स्मार्ट सिटीला कुठेतरी एक चांगलं रूप बघायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने ही सिटी स्मार्ट होईल असं मला वाटतं. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो, पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची सालं, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाडं. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काच रबर लेदर पॉलिथिन कापड. ये
ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. संघर्ष या संस्थेच्या वतीने मंजुल भारद्वाज यांचे राजगती हे नाटक काल जागतिक महिला दिनाच्या दिवशी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सादर करण्यात आले. समता, न्याय, मानवता आणि संविधानिक व्यवस्था या विषयावर हे नाटक लिहिण्यात आले आहे. आपले आयुष्य राजकारणाने प्रभावित झालेले आहे. आपण मतदान केल्यानंतर स्वतःला राजकीय घडामोडींपासून दूर सारून राजकारणातून शिव्या देतो. राजकारण हे वाईट आहे, राजकारण हे आमचे काम नाही, अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. त्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. थिएटर ऑफ रेव्हेलन्स या नाट्य संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. संघर्ष या संस्थेचे प्रमुख आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नाटकाच्या प्रयोगासाठी योगदान दिले. यावेळी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे देखील उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज आपण एका संगीतवेड्या महिलेविषयी जाणून घेणार आहोत. पुष्पा लेले असे या महिलेचे नाव असून संगीताची आवड असल्याने वयाच्या 56व्या वर्षी पुष्पाताईंनी संगीत विशारद ही पदवी घेतली. आता त्या स्वराज्ञी, शुभ स्वरांजली, रागरंजिनी, स्वरगंधा, कुणबी समाजातील महिलांचे आशापुरा आणि मनशक्ती अशा 7 भजनी मंडळांमध्ये भजनाचे शास्त्रोक्त शिक्षण देतात. 35 ते 75 वयोगटातील सुमारे 100 महिला पुष्पाताईंच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत. 1998 साली पुष्पाताई आपल्या शिक्षक पेशातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ठाण्यात वास्तव्यास असताना आपले अपूर्ण राहिलेले संगीत विषयाचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील स्वप्न रानडे यांच्या नादश्री संगीत विद्यालयात त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतले व वयाच्या 56व्या वर्षी पुष्पाताईंनी संगीत विशारद ही पदवी मिळवली. पुष्पाताईंचा अभ्यास आणि भजनी मंडळांना मिळणारे मार्गदर्शन याबरोबरच गवळण, भारूड, गोंधळ, जोगवा, भोंडला यांसारख्या लोककलेचे पारंपरिक गीतही त्या गाऊ लागल्या. संकल्पना म्हणजे पहिली अशी की माझी संगीताची आवड राहून गेली होती. त्या आवडीमुळे मी भजनाकडे यायला लागले आणि भजनाकडे यायला लागल्यावरती परत मला संगीताची इतकी ओढ लागली की वयाच्या 55व्या वर्षी मी माझं विशारद पूर्ण केलं. आणि विशारद पूर्ण केल्यानंतर जी आपली दुसरी गायकी असते, ख्याल गायकी, ठुमरी, ह्याच्याकडे न वळता मला भजनामध्ये रस जास्ती वाटला. आणि मला असं वाटलं की आपल्या या संपूर्ण माझ्या शास्त्रीय संगीताचा उपयोग जर का मी भजनामध्ये केला तर मी काहीतरी समाजाचं ऋण फेडू शकेन. अशा संकल्पनेतनं एक गट माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारलं की मॅडम तुम्ही आम्हाला शिकवाल का? आम्हाला टाळ वाजवता येत नाहीत. भजनामध्ये टाळ हे अतिशय महत्त्वाचे असतात. तर त्या दृष्टीने पहिला माझा क्लास सुरू झाला आणि तिथून एक एक करत आज म्हणजे 8 मंडळं कार्यरत आहेत. आणि मी भजनाच्या ठिकठिकाणी कार्यशाळा घेते. त्या कार्यशाळेमध्ये टाळ वाजवणं, त्याच्यावरती सरगम बसवणं, अलंकार बसवणं, अशा माझ्या आत्तापर्यंत 10 कार्यशाळा महाराष्ट्रात झालेल्या आहेत. आत्ता यंदा आम्ही स्त्री शक्ती, आता आज महिला दिन आहे, आमच्याकडे परवा मी 10 स्त्री शक्तींचा अर्ध्या तासामध्ये संपूर्ण वेशासकट सगळा कार्यक्रम ज्ञानेश्वर मंदिराला दाखवला. अतिशय सुंदर. जिजामातापासून त्या आत्ता तुमची सायना ही जी आलेली आहे तिथपर्यंत सगळ्या मुलींचं ज्या काही बायका त्यांनी भाग घेतला होता त्यांनी पूर्ण आपल्या ह्याच्यासकट त्यांनी तो कार्यक्रम तिथे आत्ता केला. तेव्हा समाजाला उपयोगी असं पण काय आहे आणि अध्यात्म पण काय आहे ह्या सगळ्याची सांगड घालून आमचे हे कार्यक्रम असतात. आणि मला वाटतं म्हणून आमचे हे कार्यक्रम लोकांना खूप आवडतात की काहीतरी बोधप्रद आहेत. उगाचच काहीतरी थिल्लरपणा आहे, काहीतरी करतात असं नाही आहे. आणि त्या सगळ्या बाबतीत मी थोडीशी शिस्तप्रिय आहे. मला शिस्तप्रिय बायका किंवा शिस्तप्रिय हे जास्ती आवडतं. आणि अशा ज्या बायका माझं ऐकतात ती मंडळात भरपूर पुढे गेलेली आहेत. आणि आत्ता सांगितलं तसं की पुढे आम्हाला खरोखरच देवांची जर का आशीर्वाद असेल तर आम्ही खरोखर भारताच्या बाहेर जाऊनही कार्यक्रम करणार आहोत. आणि मला गाण्याची आवड होती पहिल्यापासून. माझे वडील पेटी वाजवायचे, त्याच्यामुळे आमच्या घरात थोडंसं होतं. मग मी त्या शोधात होते की आपल्याला क्लासला कुठे जाता येईल, काय करता येईल वगैरे. मग मी आमच्या इथे मागे ज्ञानेश्वर मंदिरामध्ये पुष्पाताई लेले क्लास घेतात असं मला समजलं आणि मग मी तिकडे जाऊन चौकशी केली
आणि मग त्यांचा क्लास मी जॉईन केला. त्यांनी मला अवश्य तुम्ही या म्हटलं आणि मग मी क्लास जॉईन केला. आणि दर गुरुवारी आमचा त्या मंदिरातच क्लास असतो. म्हणजे गेलं की ज्ञानेश्वरांचं दर्शनही असतं आणि आमचा क्लासही असतो. आणि त्या क्लासला लागल्यापासून म्हणजे माझ्यात सुधारणा झाली. मला टाळ चांगले वाजवायला यायला लागले. काही गाणी, अभंग यात भर पडली. आणि जो मनाचा आनंद किंवा जो बँकेत असताना मी जे काही करू शकत नव्हते की तो आपला छंद, आपली आवड मी आता जोपासायला लागले. नंतर त्यांच्याबरोबर आम्ही विविध कार्यक्रमाला जातो, कार्यक्रम करतो आम्ही नवरात्र, गणपतीमध्ये. त्यांनी जे शिकवलं ते आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो आणि करत राहतो म्हणजे असं. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. 'Cause TJSB का नया है ये magic Transact app. Transact app. Transact app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transact app and make your life all sorted. पैसा आया, पैसा भेजा, हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transact, just like a finger snap. Transact app. Transact app. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.